इसेंट्रिक लातूर पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित भव्य मेळावा मार्गदर्शन भव्य मेळावा आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी व पालक यांचे हार्दिक स्वागत। पाहुण्याने आसनस्थ व्हावे। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने होईल। व्यासपीठावरील मान्यवरांना मी अशी विनंती करतो की आपण सरस्वतीचे पूजन करून घ्या। डी.के. देशमुख सर आपल्याकडे वेळेत येऊ शकत नाही आहेत, तर त्यांना यायला जवळपास 7-7:30 वाजतील, तर ते मुंबईवरून येत आहेत आणि आपलाही फारसा वेळ घेणं संयुक्तिक नाही आणि आपले सर्व पाल्य यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे, त्यामुळं पालकांना या इसेंट्रिक पॅटर्नबद्दल आणि पुढच्या त्यांच्या करिअरबद्दल माहिती देणे आवश्यक आहे। तर आम्ही वेळ वाया न घालता हा कार्यक्रम सुरू करत आहोत। आजचे आपले प्रमुख पाहुणे प्राध्यापक अविनाश जोशी सर हे केमिस्ट्री विषयातील एक तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत। केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्री नावाचा एक भाग असतो, त्याचे ते एक्सपर्ट टीचर म्हणून लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये 35 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे, 35 इयर्स। त्यांच्या हाताकडून बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग पास झालेले आहेत, बरेचसे विद्यार्थी IITला गेलेले आहेत, बिट्स पिलानीला गेलेले आहेत। जे केमिस्ट्री विषयाचा हातखंडा असणारे असे एक तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्यासोबत आहेत। त्यांचा हा अल्पसा परिचय या ठिकाणी देतो मी आपल्याला। त्यानंतर जे काही इसेंट्रिक लातूर पॅटर्न आहे, हा पॅटर्न कशा पद्धतीने या ठिकाणी राबवला जाईल, विद्यार्थ्याच्या दृष्टीने हा पॅटर्न कसा उपयुक्त आहे आणि इथं नेमकं काय काय घेतलं जातं, कशा पद्धतीने घेतलं जातं, हे सर्व सविस्तर या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे। मुळात 10वीची परीक्षा झाली, यानंतर पुढे काय करायचं, की बरेचसे पालक आणि विद्यार्थी डिप्लोमा कोर्सकडे वळतात। म्हणजे ITI असेल किंवा पॉलिटेक्निक असेल किंवा मग काही विद्यार्थी काही परीक्षा देतात, जसे की LIC एजंट म्हणून असेल किंवा इतर बँकेच्या काही एजंट म्हणून काम करता येतात। ज्यांची आर्थिक परिस्थिती फारच कमकुवत आहे, असे विद्यार्थी या शॉर्ट टर्मकडे जातात, जेणेकरून घराचा आर्थिक भार थोडासा त्यांना घेता यावा। आणि काही विद्यार्थी हे 11वी-12वीकडे येतात आणि 11-12मध्ये नेमकं मग आर्ट्सला जायचं का कॉमर्सला करायचं का सायन्स करायचं, आता पूर्ण फॅकल्टी जे आहेत ते विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार असतात। विद्यार्थी हा 10वीत अभ्यास कसा केलेला आहे तुम्हाला माहिती आहे, विद्यार्थीला माहिती आहे। आपण 10 ते 12 तास अभ्यास करण्यापेक्षा
काही विद्यार्थी फक्त 5 ते 6 तास अभ्यास करतात, पण चांगले गुण घेतात, गुणवत्ता चांगली असते. याचा अर्थ असा आहे, म्हणजे मी काढलेला अर्थ, की हे विद्यार्थी काही एक पाठी असतात. म्हणजे एकदा वाचन केलं की त्यांना बरंचसं कळतं, त्यांचा IQ चांगला असतो आणि अभ्यास करताना त्यांचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन त्या अभ्यासावरती असतं. असे विद्यार्थी कमी तास जरी अभ्यास त्यांनी केला तरी गुण चांगले मिळवतात. हा यातला एक प्रकार. मग असे विद्यार्थी जे आहेत ते आपलं फ्युचर ब्राईट करण्यासाठी सायन्सकडे वळतात, विज्ञान शाखेकडे वळतात. मग विज्ञान शाखेकडे वळाल्यानंतर इथे परत 2 स्ट्रीम आहेत. एक इंजिनिअरिंगची स्ट्रीम आहे आणि दुसरी आहे मेडिकलची. आता काही पालकांना वाटतं की मेडिकलचा खर्च खूप आहे, तो मला झेपणार नाही, पेलवणार नाही, त्यापेक्षा तू इंजिनिअरिंग हो, पटकन नोकरी लागेल, खर्च पण कमी लागतो. हे अगदी पालकांचं विचार करण्याची प्रवृत्ती बरोबरच आहे. ह्याला खर्च कमी लागतोच आणि इंजिनियर झाल्यानंतर नोकरी पण मिळते. पण नोकरी कुणाला मिळते? त्याच्याकडे टॅलेंट आहे, बोलण्याचं वाक्चातुर्य आहे, प्रेझेंटेशन चांगलं आहे, अशा मुलाला पटकन नोकरी लागते. जे मिडल क्लासचे विद्यार्थी असतात किंवा मिडल मार्क घेतले विद्यार्थी असतात, जे इन बिटवीन आहेत, त्याचे फार हाल होतात. नोकरी मिळत नाही, शिक्षणच पूर्ण झालेलं असतं, मग काय करायचं? मग जे सिव्हिल झालेले विद्यार्थी असतात, प्रत्येक गावामध्ये काही कॉन्ट्रॅक्टर्स असतात, त्यांच्या हाताखाली 5 ते 10 हजाराला पर मंथ ते काम करायला लागतात. म्हणजे आपण एवढं शिक्षण घेतलं त्याचा काही फायदा झाला का? तर तुमच्या खरंच टॅलेंट असेल, आजही भारतामध्ये ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्याला कशाची कमी नाही. प्रॉब्लेम मिडल क्लासचा येतो. नोकरी तर करायची आहे पण सॅलरी कमी असते, त्यात भागत नाही, मग काय करायचं? हा एक स्ट्रीम झाला. यातून जर IIT झाला असाल, तुम्हाला वार्षिक 1-1 कोटीचे पॅकेज आहेत. मग ते पॅकेज मिळवण्यासाठी तसा आपला प्रयत्न करावा लागतो, चांगले मार्क घ्यावे लागतात, आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. यश त्याच्याच पायाखाली येतं की जो मेहनत करतो. मेहनत केल्यानंतर यश मिळतंच. आता दुसरी स्ट्रीम जी आहे ती मेडिकल, ज्याला आपण मेडिसिन असं म्हणतो. PCB, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे विषय असतात. आता दोन्हीकडे फिजिक्स केमिस्ट्री कॉमनच आहे, इंजिनिअरिंगला पण आहे, मेडिकलला पण आहे. फक्त एक विषय बदलतो, इंजिनिअरिंगसाठी मॅथमॅटिक्स आहे आणि मेडिकलसाठी बायोलॉजी आहे. ज्यांना मॅथमॅटिक्स चांगलं जमतं ते निश्चित एक ग्रुप प्रिफर करतात. ज्यांना मॅथमॅटिक्स जमत नाही ते बायोलॉजी प्रिफर करतात. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. हे पटकन समजतं, समजायला फार सोपं आहे, पण दीर्घ काळ जर लक्षात ठेवायचं असेल तर यासाठी आपल्याला काही टेक्निक वापराव्या लागतात. आणि त्या टेक्निक जे असतात तुम्हाला अशा क्लासेसमधून दिले जातात की एखादा आपण घटक पाठ केला असेल तर तो लक्षात कसा ठेवायचा, फिजिक्सचे फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे, केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युला कसे अप्लाय करायचे, आणि बायोलॉजीमध्ये डायग्रॅम कशा लक्षात ठेवायच्या जेणेकरून आपल्याला कमी वेळामध्ये चांगले मार्क्स मिळतील. तर या ठिकाणी इसेंट्रिक लातूर पॅटर्न जो आहे हा पॅटर्न मुळात लातूरचा आहे. आज आपण पाहतो की लातूर पॅटर्न हे फक्त आता मर्यादित लातूरसाठी राहिलेलं नाही आहे, तर पूर्ण आता हे देशभरात पसरलेलं आहे. पूर्वी सगळे विद्यार्थी लातूरमध्येच यायचे,
आणि एक एक क्लासमध्ये जवळपास 2 ते 3 हजार विद्यार्थी बसायचे. आणि मग एवढ्या विद्यार्थ्यांना त्या क्लासमध्ये समजतं का? याच्यापेक्षा मोठे हॉल असतात, मुलं खाली बसली असतात सतरंजीवरती, 2000 विद्यार्थी आहेत आणि एक टीचर शिकवत असतो. मग अशा मोठ्या क्लासमध्ये मुलांना आपल्या व्यवस्थित समजतं का? किंवा समजा एखादी कन्सेप्ट आपली समजली नसेल, मग तो परत त्या टीचरला विचारायला जातो का? क्लासमध्ये विचारतो का? विचारत नाही. आता 200 विद्यार्थी आहेत, सुद्धा मी एखादी शंका विचारली, बाकीची मुलं हसतील, हा न्यूनगंड त्या मुलामध्ये तयार होतो. मुलं मागे पडायला लागतात, मुलं शंका विचारतच नाहीत. मग घरी आल्यानंतर ते आईला म्हणतात, आई वडिलांना सांगते, वडील मुलाला म्हणतात तू वर्गात विचार. पप्पा वर्गात कसं विचारू, संख्या खूप असते, सरना वेळ नसतो, लगेच पुढचा क्लास असतो, आम्हाला बाहेर जायचं असतं. म्हणजे काय होतं की मुलांची हेळसांड होते. इथं आम्ही आमच्या क्लासमध्ये एका वर्गामध्ये फक्त 70 विद्यार्थी बसवणार आहोत. किती? फक्त 70. म्हणजे अगदी बिनधास्तपणे विद्यार्थ्याला शंका विचारता आली पाहिजे. आणि प्रत्येक क्लास झाल्यानंतर आम्ही 10 मिनिटे विद्यार्थ्यांना डिस्कशन करणार आहोत, चर्चा करणार आहोत, किंवा तुला कुठली गोष्ट समजली नाही ती विचार. आणि या 70 विद्यार्थ्यांमध्ये मुलांना विचारायला काही भीती वाटणार नाही, मुलामध्ये न्यूनगंड तर तयार होणार नाही, ते स्पष्टपणे शिक्षकाला विचारू शकतील. म्हणजे हा स्मॉल स्केलमधला हा फायदा असतो. ही या ठिकाणी आम्ही चालवणार आहोत. इथं वरचा पूर्ण मजला जो आहे इसेंट्रिक पॅटर्नने घेतलेला आहे. वरती 2 मोठे हॉल आहेत. संख्या किती असणार आपली क्लासमध्ये? फक्त 70 एका क्लासमध्ये. आपण जास्त भरणारच नाही, जास्त मुलं घेणार पण नाही. आपल्याला मुलं घडवायची आहेत, त्यांचं करिअर घडवायचं आहे, म्हणजे उद्देश हा आहे. मग आता हा पॅटर्न आम्ही राबवणार कसं? यामध्ये काही प्राध्यापक स्थानिकचे आहेत, पण एक्सपर्ट. आमच्याकडचा प्रत्येक प्राध्यापक याची सर्व्हिस कमीत कमी 15 वर्ष झालेली आहे. म्हणजे एक्सपर्ट फॅकल्टीज आमच्याकडे आहेत. त्यासोबतच लातूरचे काही प्राध्यापक असणार आहेत, जसं जोशी सर आहेत, त्यांचा अनुभवाचा आपला फायदा होणार आहे. स्वतः मी असणार आहे बायोलॉजीसाठी. मी लातूरच्या दयानंद विज्ञानमधून महाविद्यालयामधून 35 वर्ष बायोलॉजी हा विषय शिकवलेला आहे. लातूरमध्ये कमीत कमी 40 ते 50 माझे डॉक्टर्स आहेत, विद्यार्थी, जे फक्त MBBS नाही तर MD झालेले आहेत, MS झालेले आहेत. म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरची फळी आपल्याकडे आहे. जर पालकांची इच्छा झाली, मुलांना वाटलं, तर आपण मध्ये एखाद्या डॉक्टर देखील आपण लेक्चर ठेवता येईल की त्यांनी कशा पद्धतीने मेहनत केलेली आहे आणि त्यातून त्यांनी यश मिळवलेलं आहे. यश सहज मिळत नसतं, खूप प्रयत्न करावे लागतात आणि त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत. आणि त्या प्रयत्नातून ते आज एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत. त्यांच्याकडे पेशंटची अगदी लाईन लागते, त्यांना जेवायला देखील वेळ मिळत नाही. म्हणजे असे तज्ज्ञ डॉक्टर्स जे विद्यार्थी आहेत, आपण त्यांना या ठिकाणी बोलवू शकतो. हे फक्त आम्हीच करू शकतो, मोठे क्लासेस करणारच नाहीत, त्यांना गरज पण नाही. म्हणजे उद्देश काय आमचा क्लासचा? की मिनिमम स्ट्रेंथ क्लासमध्ये ठेवणे आणि क्वालिटी एज्युकेशन देणे आणि त्यातून चांगले विद्यार्थी घडवणे, जेणेकरून या विद्यार्थ्यांनी इतर मित्रांना म्हणलं पाहिजे की तू ते क्लास सोड, पैसे गेले हरकत नाही, तू हा क्लास जॉईन कर. इथे सगळे आपले शिक्षक आहेत, प्रेमळ आहेत, टीचिंग चांगली आहे, तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. दररोज आपले 4 तास क्लास राहतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. आणि या प्रत्येक तासिकानंतर तुम्हाला DSP असेल, डिफिकल्ट सॉल्विंग पिरियड. म्हणजे मुलांच्या अडचणी जे काय असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी प्राध्यापक उपलब्ध राहतील.
दर रविवारी आपली नीटची परीक्षा असेल, नीट म्हणा किंवा CET म्हणा किंवा JEE म्हणा. कारण एका आठवड्यात जेवढा काही आपला अभ्यासक्रम झाला असेल त्या अभ्यासक्रमाची परीक्षा असेल. आणि शिकवत असतानाच त्या आर्टिकलवरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात हे तुम्हाला क्लासमध्ये रेग्युलरली घेतलं जाईल, तुझा सराव देखील होत जाईल. आणि याच्यावरती आपण परीक्षा घेतली की तुम्हाला तो झालेला अभ्यासक्रम जो असेल त्याची रिव्हिजन होते आणि परीक्षा दिल्यानंतर आपल्याला तो अभ्यासक्रम किती समजला हे आपल्याच कळतं. म्हणजे आपणच आपलं मूल्यमापन करतो. समजा एखाद्या घटक आपला अवघड गेला असेल, मार्क्स कमी पडतील, तुला विचारता येईल किंवा सर मला हे घटक समजलं नाही, ह्याचं उत्तर हेच का आहे. कारण प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतात, ABCD. त्यातलं एकच बरोबर असतं, पण ऑप्शन इतकी क्लोज असतात की वी आर कन्फ्युजन. म्हणजे आपल्याला कन्फ्युजन व्हायला लागतं, संभ्रम व्हायला लागतो की A बरोबर आहे का, B बरोबर आहे का, C बरोबर आहे का, D बरोबर आहे. यालाच नीट म्हणतात. नीटचा अभ्यास आपण नीट केला तरच नीट होतो आपण. तर हे नीट फार महत्त्वाचं आहे. नॅशनल एंट्रन्स एलिजिबिलिटी टेस्ट याला म्हटलं जातं. परत दुसऱ्या रविवारी पुढच्या भागावरती परीक्षा. आपल्या 2 परीक्षा झाल्या, 15 दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, आपली टेस्ट पण झाली. पण ही टेस्ट कशी झाली? मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह. तिसरी परीक्षा जी असेल ती बोर्ड पॅटर्न प्रमाणे असेल. बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहावं लागतं. हे अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममुळे मुलांना लिहायची सवय बंद पडलेली आहे. लघु उत्तरी प्रश्न, दीर्घ उत्तरी प्रश्न आता बंदच होत चाललेले आहेत. मुलांना लिहायचा कंटाळा येतो, मुलं ते बोर्डाकडे पाहतच नाहीत. आणि त्यामुळं काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल JEE मध्ये अबव 88-90 पडतं, पण त्यांचं बोर्डाचं ग्रुपिंग 75% होत नाही. दे आर नॉट क्वालिफाईड. तेवढे मार्क्स पडून त्याचा नंबर कुठेच लागत नाही. इवन नीटमध्ये देखील विद्यार्थी 600 क्रॉस करतात, ग्रुपिंग 50% होत नाही. प्रत्येक क्लासवाला म्हणतो नीटचा अभ्यास कर, बोर्ड जाऊ दे, आपोआप होतो. आपोआप काहीच होत नसतं. आपल्यासमोर भरलेलं ताट आहे, आपोआप तोंडात जातं का आपल्या? आपल्याला हात उचलावा लागतो, तो घास तोडावा लागतो, तोंडात घालावं लागतं, तेव्हा पोटात जातं. तसं हे नीट JEE CET आहे. आपल्याला बोर्डाचा अभ्यासक्रम करावाच लागतो, ते बेसिक आपलं आहे. तर आपल्या क्लासमध्ये बोर्ड असणार आहे, आम्ही तेही घेणार आहोत. CET असणार आहे, नीट असणार आहे, JEE असणार आहे. म्हणजे तिसरी परीक्षा आपली बोर्ड पॅटर्नप्रमाणे असेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्डामध्ये मार्क्स कमी पडणार नाहीत. याची काळजी आम्हाला अगदी सुरुवातीपासून घ्यावी लागणार आहे आणि आम्ही ती घेतो. चौथी परीक्षा जी असेल त्या महिन्यातली, ही महिनाभर झालेला पूर्ण अभ्यासक्रम जो असेल त्यावरती परीक्षा असेल. जे परत पूर्ण 1 महिन्यातल्या अभ्यासक्रमाचं रिव्हिजन, त्याची परीक्षा. मग ही चौथी परीक्षा झाल्यानंतर म्हणजे 1, 2, 3, 4 परीक्षेचं रेकॉर्ड आमच्याकडे तयार होतं. मग हे रेकॉर्ड तयार झालं की आम्ही मग त्या वीकमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ह्या इसेंट्री पॅटर्नचे डायरेक्टर यांची मीटिंग घेणार. मग या मीटिंगमध्ये काय चर्चा होणार? फक्त आणि फक्त विद्यार्थ्याच्या प्रगती संदर्भात. की समजा एखादा विद्यार्थी, त्याला मार्क्स चांगले पडलेले आहेत, एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स फार कमी पडले,
मग तुला मार्क्स कमी का पडले, कुठे चुका झाल्या, अभ्यासाला वेळ मिळाला नाही का आणखी काही कामं लागली, हे पाहावं लागेल. आणि ज्याला जास्त मार्क्स पडले मग तू नेमकं काय केलास. तू क्लासमध्ये फर्स्ट आहेस, तुला एवढे मार्क्स पडलेले आहेत, तुझे अनुभव, तुझी मेहनत, तू बाकीच्या मुलांना सांग की नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे. मुलांनी मुलासाठी सांगितलेलं फार लवकर कळतं, का त्याचे बेस्ट फ्रेंड असतात. आणि त्यानंतर तिथले प्राध्यापक तुम्हाला मार्गदर्शन करतील की जे विद्यार्थी मार्क्स कमी पडलेले आहेत परत सराव कसा केला पाहिजे, प्रॅक्टिस कशी केली पाहिजे, कुठले फॉर्म्युले अप्लाय केले पाहिजेत वगैरे वगैरे. आणि ज्याला जास्त मार्क्स पडलेले आहेत त्याला 100% मार्क्स कसे पडतील यासाठी त्यानं आणखीन काय केलं पाहिजे याच्या परत त्याला टिप्स दिल्या जातात. मग हे आपण अशा पद्धतीने जर केलं तर ही सगळी चर्चा पालकासमोर असणार आहे, प्राध्यापक असणार आहेत, डायरेक्टर असणार आहेत आणि विद्यार्थी असणार आहेत, जेणेकरून सर्वांना या क्लासमध्ये काय चालतं हा आरसा समोर असेल. लपून काहीच नाही, आधी समोर. म्हणजे पालकांनाही पुढे बोलायची संधी असेल, विद्यार्थ्यांना संधी असेल आणि शिक्षकांना संधी असेल की आपण मुलांना आणखी काय केलं पाहिजे जेणेकरून मुलांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने हा पॅटर्न या ठिकाणी आपण राबवणार आहोत. आपण पाहतो की कॅलेंडरमध्ये लाल रंग असतो. लाल रंग म्हणजे काय, सुट्टी. एक रविवार असते आणि कुठले ते मध्ये सण येतात. आपल्या कॅलेंडरमध्ये लाल रंग असणारच नाही, क्वचित असेल तर फार मोठा सण असेल तर सुट्टी असेल. रविवार तर सुट्टी नाही, उलट रविवारी ज्यादा क्लास. ज्यादा यासाठी की परीक्षा झाल्यानंतर त्या पेपरचं लगेच डिस्कशन की त्यात काय काय चुका झाल्या ते त्याला सुधारणा करायच्या आहेत. परत ते चुकू नये याची आपल्याला काळजी घ्यायची असते. म्हणजे अशा पद्धतीने हे रेग्युलरली आपलं चालणार आहे. म्हणजे आपण सुट्ट्या कमी केल्या, अभ्यासक्रम आपल्याला जास्त घ्यायला वेळ जास्त मिळणार. जितका वेळ जास्त मिळेल तितकं अभ्यासक्रम व्यवस्थित घेता येतो. आता आमचा प्लॅन आहे की 10वीची परीक्षा झाली, मुलं आता फ्री आहेत, 8-10 दिवस मुलं फिरून येऊ द्या. पालकाने देखील मुलांना एक 8-10 दिवस बाहेर फिरून आणा, मुलं फ्रेश होतील. का त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे. पालकाने म्हटलं असेल की 10वीचं वर्ष आहे, बोर्ड परीक्षा आहे, फार महत्त्वाचा आहे, अभ्यास कर. चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला पाहिजे, चांगल्या क्लासला प्रवेश मिळाला पाहिजे, जेणेकरून तुझं करिअर डेव्हलप झालं पाहिजे. एकदा मुलं फ्रेश होऊन आले की मग आपल्याला परत कामाला लागता येतं. आता हे पुढचे 2 वर्ष जे आहेत ते मुलांनी स्वतःसाठी ठरवायचे आहेत की मला पुढे काय बनायचं आहे. मी डॉक्टर बनणार का इंजिनियर बनणार का IITN बनणार का शास्त्रज्ञ बनणार. म्हणजे वी फर्स्ट फोकस ऑन आवर गोल. ध्येय फिक्स करा, मार्ग आपोआप सापडतो. ध्येय फिक्स नसेल तर मार्ग सापडणं फार अवघड आहे. त्यामुळे फर्स्ट वी हॅव टू डिसाईड हू आय एम. मी कोण आहे, मला काय बनायचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता इथं पाहिलं आपण की अशा पद्धतीने आपले क्लासेस राहणार आहेत. प्रत्येक रविवारी एक्झाम असणारच आहे, प्रत्येक महिन्याला मीटिंग असणार आहे, चर्चा असणार आहे आणि यातून मुलांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे या एसेंटचं पूर्णपणे लक्ष असणार आहे. येत्या 15 एप्रिलपासून म्हणजे एप्रिलच्या 2nd वीकमध्ये सुट्ट्या भरपूर आहेत. एक रविवार आहे, नंतर 9 तारखेला पाडवा आहे, 11 तारखेला ईद आहे,
14ला आंबेडकर जयंती आहे, या कुठल्याही सणांना उत्सवांना आम्हाला अडथळा येऊ द्यायचं नाही. हे संपल्यानंतर म्हणजे 15 एप्रिलला आमचा मानस आहे की आपल्याला 11वी चालू करायची, 11वी आणि 12वी. मग काही पालकांना वाटेल, मुलांना वाटेल इतक्या लवकर काय गरज आहे, निकाल तर आमचा जूनमध्ये लागतो, जुलैमध्ये बघता येईल. फार उशीर होतो, फार उशीर होतो. 15 एप्रिलला आमचे क्लासेस सुरू झाले की जास्तीत जास्त डिसेंबर एंड किंवा 15 जानेवारीपर्यंत आमचा 11वीचा अभ्यासक्रम पूर्ण शिकून व्यवस्थित परीक्षा सही संपलेला असेल. आणि मग 15 जानेवारीनंतर आमचं 12वी सुरू होणार. ते पुढील मेपर्यंत जवळपास 15 महिने आम्हाला 12वीला मिळतात. हे आपल्या क्लासचं वैशिष्ट्य असणार आहे की 12वीला आपण 15 महिने वेळ द्यायलोत. यामध्ये देखील नोव्हेंबरपर्यंत 12वीचा पूर्ण अभ्यासक्रम संपलेला असेल, मॅक्स डिसेंबर. तिथून पुढे कंटिन्युअस मुलांच्या प्रॅक्टिस एक्झाम, कंटिन्युअस प्रॅक्टिस एक्झाम. जर सोमवारी एक्झाम झाली, मंगळवार सुट्टी, परत बुधवारी परीक्षा. यावर काय होतं की विद्यार्थ्यांना अभ्यास करायला एक दिवस आपण वेळ देतो. लगेच त्याचं पेपर डिस्कशन, क्वेश्चनरीज हे आपण वारंवार घेणार आहोत. अगोदर चॅप्टर वाईज परीक्षा, परत सिलेबसचा 1/4 वरती 4 परीक्षा, परत हाफ सिलेबसवरती 2 परीक्षा आणि पूर्ण सिलेबसवरती मेच्या साधारणपणे 8 ते 9 तारखेला नीटची परीक्षा असते. तर आपले 5 ते 6 तारखेपर्यंत परीक्षा नीटच्या धर्तीवरती, JEEच्या धर्तीवरती, CETच्या धर्तीवरती किमान 30 परीक्षा होतील. एवढ्या परीक्षा, एवढे MCQs घेतल्यानंतर त्यातलं काही शिल्लक राहतं का? काही शिल्लक राहत नाही. त्याच्या बाहेरचं काही येणार पण नाही. हे सगळे पेपर जर तुम्ही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फाईल करून ठेवले, तुम्ही पेपर जर लक्षात येईल की हे सगळे प्रश्न आमच्या क्लासमध्ये झालेले आहेत. म्हणजे एवढी प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. आणि त्यामुळे काय होईल की विद्यार्थ्याची या ठिकाणी आपोआप गुणवत्ता वाढेल. फक्त विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, श्रम घ्यायचे आहेत. 2 वर्ष कुठलेही लग्न समारंभ करायचे नाहीत, कुठल्याही बाहेरगावी जायचं नाही. मी तर एवढंच म्हणेन की पालकांनी देखील बाहेर जायचं बंद. 2 वर्ष कुठल्याही पाहुण्याला आपल्या घरी बोलवायचं नाही, आपण कुठल्या पाहुण्याकडे जायचं नाही. तुम्ही जर 2 वर्ष हा त्याग दिलात, तुम्ही तुमच्या मुलाला असं पाहताल, तो त्या पोस्टला गेलेला असेल. नंतर तुमची ओळख जी असेल, तुमची त्या मुलाच्या नावाने ओळख होईल. मी अभयचा वडील आहे, मी रामेश्वरीचा वडील आहे, किंवा हे त्याचे वडील आहेत. आता पण कसं आहे, हा रामचा मुलगा आहे. वडिलामुळे मुलाची ओळख झालेली आहे. तर आपला क्रेज काय तयार करायची आहे की मुलामुळे पालकाची क्रेज निर्माण झाली पाहिजे, तेव्हा आपण जीवनामध्ये सक्सेस झालोत. आणि हे करण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आणि प्रचंड मेहनत घेत असताना विद्यार्थ्यासोबत पालकांचंही तेवढाच या ठिकाणी वेळ लागत असतो. ठीक आहे, वडील पालक सर्व्हिसला असतात, बाहेर जातात. बाहेरून आल्यानंतर तुला आज क्लासमध्ये काय काय झालं आहे, नवीन काय शिकवलं, नवीन काय सांगितलं का, हे तुम्ही फक्त 10 मिनटे वेळ द्या मुलाला. तर कळून चुकेल की आपले पालक आपल्याला रोज विचारतात, आई सकाळी लवकर उठवते, आईचं काम ते असतं. आई 5चा अलार्म लावते, पण 4लाच आई उठते. 4पासून आई जागी राहते, पण मला झोप लागेल म्हणून. म्हणजे आईचं बलिदान तर फार मोठं आहे, ते आपण शब्दात व्यक्त करू शकतच नाही. त्यासोबत
जर वडिलांनी सहकार्य केलं तर निश्चितच आपल्याला आपल्या मुलांची प्रगती ही अतिशय चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि यातच आम्हाला धन्यता वाटेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे इसेंटिव्ह पॅटर्नचे क्लासेस चालू करणार आहोत. 15 एप्रिलला आम्हाला क्लासेस स्टार्ट करायचे आहेत. शक्यतो लवकरात लवकर आपण रजिस्ट्रेशन करावं. काही पालकांना असं वाटू शकतं की अगोदर आपण ह्याचे डेमो क्लासेस करावेत. तुम्ही 1 नाही 2 नाही 4 दिवस आमचे डेमो क्लासेस अटेंड करा, शिक्षकांची टीचिंग पहा आणि मग निर्णय घ्या की मला याच क्लासला जॉईनिंग व्हायचं आहे. काहीतरी संख्या आम्ही कमी ठेवणार आहोत मर्यादित. शिक्षकांकडे वैयक्तिक लक्ष असणार आहे, तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, MCQs मिळणार आहेत आणि तुमच्यावरती शिक्षकांचा आमचा वॉच पण असणार आहे. आमचा स्टाफ तुमच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे की हा विद्यार्थी आज ॲब्सेंट का आहे, हा का कुठे गेलेला असेल, अभ्यासात का कमी पडतो वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही हे क्लासेस चालू केलेले आहेत आणि 15 एप्रिलपासून आपल्याला चालू करायचे आहेत. तर माझी पालकांना विनंती असणार आहे की आपण लवकरच रजिस्ट्रेशन करावं आणि क्लासेस जॉईन करावेत. या ठिकाणी मी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यानंतर जोशी सर देखील तुम्हाला बोलतील आणि त्याच्यानंतर आपण चर्चासत्र ठेवूया. तुमचा काही पालकांना शंका असतील त्याच्यावरती आपण चर्चा करूया आणि मग कार्यक्रम संपेल. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या 10वी नंतर पुढे काय आपण एक त्या बोर्डावर चित्र पाहता, ते चित्र पहा कसं आहे, टेन्शन दाखवलेलं आहे. परंतु याच्यातलं निम्मं टेन्शन सरांनी आत्ताच कमी केलेलं आहे विद्यार्थ्याचं आणि त्याचबरोबर पालकांचं देखील टेन्शन कमी झालेलं असेल. अतिशय सुंदररित्या एखादा सैनिक युद्धावर जाताना शस्त्रास्त्रे दारूगोळा घेऊन अगदी तयारीनिशी जातो, तशा प्रकारची परीक्षेसाठी तयारी या पॅटर्नतर्फे करून घेतली जाणार आहे. तर मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक थोडंसं एक वेगळं याच्या व्यतिरिक्त गायडन्स व्यतिरिक्त थोडंसं वेगळं बोलायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता 10वी नंतर एकच रस्ता होता तुमचा, एकाच रस्त्याने जात होतात. आता हे रस्त्याला अनेक फाटे फुटलेले आहेत. वेगवेगळे रस्ते वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही प्रवास करणार आहात. परंतु या प्रवास करताना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर 3D महत्त्वाचे आहेत. 3D लक्षात ठेवा. 3D काय आहेत ते मी सांगतोय. त्याच्या अगोदर पहा, लाटांना घाबरणारी नाव कधीही किनारा गाठत नाही. लाटांना घाबरणारी नाव कधीही किनारा गाठत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. काही केल्याशिवाय कोणाचा जय जयकार होत नाही. काही केल्याशिवाय कोणाचा जय जयकार होत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय यश कोणालाही प्राप्त होत नाही. तुमच्या जीवनामध्ये जे 3D सांगणार आहे ते नीट लक्षात ठेवा. पहिला D आहे डायरेक्शन्स, दिशा, योग्य दिशा. दुसरा D आहे डिसिजन आणि तिसरा D आहे डेप्थ. पहिला जो D आहे डायरेक्शन्स. आता तुम्हाला योग्य दिशा निवडायला पाहिजे. एक उदाहरण देतो आहे. एक बाहेरचा ग्रस्त आता इथं 7 रस्त्याच्या चौकात आला आणि तिथे भांजे सर उभे राहिलेत आणि भांजे सरांना त्यांनी विचारलं, हो दादा, हा रस्ता कुठे जातो आहे? त्या ग्रस्ताने विचारलं भांजे सरांना, हा रस्ता कुठे जातो आहे? भांजे सरांनी त्यांना उलट प्रश्न केला, आपणाला कुठे जायचं आहे? त्या ग्रस्ताकडून काय उत्तर अपेक्षित असेल? एक दिशा, मला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, या दिशेला जायचं, पूर्वेला जायचं आहे, पश्चिमेला जायचं आहे. त्या ग्रस्ताने भांजे सरांना उत्तर दिले, मला माहीत नाही कुठे जायचं आहे. भांजे सर त्याला काय उत्तर दिले, जर तुला माहीत नसेल तर कोणत्याही दिशेने गेला तर काहीही फरक पडत नाही. एकदा दिशा चुकली, दशा आणि दिशामध्ये एका विलांटीचाच फरक आहे. एकदा दिशा चुकल्यानंतर त्या व्यक्तीची दशा काय होते, फार वाईट परिस्थिती होते. म्हणून आपल्या जीवनामध्ये योग्य दिशा असली पाहिजे. लाकडाचा ओंडका आणि लाकडाची नाव दोन्ही लाकडाचेच आहेत. पाण्याचा प्रवाह जो आहे
त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर लाकडाचा ओंडका वाहून जातो, नदीमध्ये वाहून जातो, त्याला जसा मार्ग मिळेल तसा जातो. परंतु हे लाकडाची नाव आहे, होडी आहे, त्याला नावाडी आहे आणि तो नावाडी त्या लाकडाच्या होडीला अगदी बरोबर ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आणि तो घेऊन जातो. तशा प्रकारे या ठिकाणी प्राध्यापक तुम्हाला एका किनाऱ्यापासून ते दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत योग्य रीतीने तुमचा किनारा गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. म्हणून याच्यासाठी आपली योग्य दिशा असणे हे गरजेचे आहे. मग तुम्हाला लाकडाचा ओंडका व्हायचा आहे का लाकडाची नाव व्हायचं आहे हे तुम्ही विद्यार्थ्यांनी ठरवायचे. तुमची सर्व तयारी करून घेतली जाणार आहे. पाण्याला घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो आपण, परंतु त्या घोड्याला पाणी प्यायचं आहे की नाही त्या घोड्यानेच ठरवायचं असतं. हे सर्व तयारी ही विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहायचा आहे, काय लिहायची ती तयारी करायची आहे. परंतु हे सर्व पेपर लिहिणे हे विद्यार्थ्याच्याच हातामध्ये आहे. दुसरा डी आहे डिसिजन. जीवनामध्ये योग्य निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे या चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? आपल्यापैकी कोणी सांगू शकाल? नील आर्मस्ट्राँग. व्हेरी गुड, अतिशय सुंदर. नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती होता. हा एकटाच होता का हो? हा एकटाच होता का? याच्या जोडीला आणखीन कोणी होतं का? होतं का? कोण होतं सांगा सर. उत्तर चुकलं तरी चालेल, सांगण्याचा प्रयत्न करा. आत्ता सरांनी हेच सांगितलं, मी कसं विचारू, मी कसं सांगू, माझं चुकलं तर बाकीची मुलं हसतील आणि माझा अपमान होईल आणि यामुळे हा जो न्यूनगंड निर्माण होतो त्यामुळंच आपले विद्यार्थी आपले पाल्य हे पाठीमागे सरकत असतात. सांगा, उत्तर चुकलं तरी चालेल, सांगा सर. तर तो दुसरा व्यक्ती होता, हा चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती हा नील आर्मस्ट्राँगच आहे. परंतु त्याच्याबरोबर एडविन आल्डारिन हा दुसरा व्यक्ती होता, एडविन आल्डारिन. तर एडविन आल्डारिन हा मुख्य पायलट होता, त्याला संपूर्ण माहिती होती, तो मुख्य वैमानिक होता एडविन आल्डारिन. आणि नील आर्मस्ट्राँग हा त्याचा को पायलट होता, तो नेव्हीमध्ये होता. परंतु अमेरिकेच्या अपोलो 11 या अवकाशयानाने हे दोघेही चंद्राचा अभ्यास करण्यासाठी या अपोलो 11 या अवकाशयानाने ते चंद्रावर गेले. खरं वास्तविक पाहता एडविन आल्डारिनच होता मुख्य पायलट आणि त्याचा को पायलट हा चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा मानव कोण? नील आर्मस्ट्राँग. पहिला जो पायलट होता तो एडविन आल्डारिन, दुसरा पायलट होता कोण? चंद्रावर पहिला मानव नील आर्मस्ट्राँग. हे दोघेही अपोलो 11 अवकाशयानाने वरती गेले आणि अमेरिकेच्या अपोलो 11 अवकाशयानाच्या त्या संकेतस्थळावरून हे तिथे पोचल्यानंतर एक मेसेज आला, पायलट फर्स्ट गो. पायलट फर्स्ट गो म्हणजे ताडकन हा एडविन आल्डारिन उठला आणि त्यांनी त्या अपोलो 11 या अवकाशयानातून असं पाऊल ठेवणार तेवढ्यात त्याच्या मनामध्ये अनेक विचाराचं थैमान माजलं. मी पाऊल ठेवलो आणि या चंद्रावरच्या गुरुत्वाकर्षकतेने मला खेचून घेतले तर, नाहीतर मी जळून भस्म झालो तर मी काय करणार, माझं काय होणार, अशा विचारात पडला. आणि तेवढ्यात या अमेरिकेच्या अपोलो 11 संकेतस्थळावरून दुसरा मेसेज आला, पायलट सेकंड गो. तसा नील आर्मस्ट्राँग ताडकन उठला आणि कुठलाही विचार न करता त्याने कसलाच विचार केला नाही, कुठला विचार मनात आणला नाही आणि तो चंद्रावर उतरला. आणि त्याचं जागतिक विक्रम झाला. त्याचं नाव कुठे आलं? जगाच्या पाठीवर त्याचं नाव आलं. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग. खरं वास्तविक पाहता कोण होता? एडविन आल्डारिन. या जागतिक विक्रमाला एडविन आल्डारिन हा मुकला गेला, केवळ त्याचा निर्णय चुकला. म्हणून जीवनामध्ये योग्य निर्णय घ्यायचा असतो. तिसरा डी आहे डेप्थ. आपण ज्या कुठल्याही फॅकल्टीला जाऊ, कुठल्याही कामामध्ये
कसाही काही काम करो, पण त्या कामामध्ये किंवा त्या फॅकल्टीमध्ये खोलवर जाऊन अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. तेव्हा तो व्यक्ती यशस्वी होतो. डेप्थ म्हणजे त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा अभ्यास केला तरच तो जीवनामध्ये यशस्वी होतो. मोठमोठे यशस्वी झालेले व्यक्ती हे योग्य दिशा, योग्य डिसिजन आणि त्याने खोलपर्यंत जाऊन अभ्यास केला म्हणूनच ते यशस्वी झालेले आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे 3D लक्षात ठेवा. यानंतर मी प्राध्यापक जोशी सरांना अशी विनंती करतो की आपल्या या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांना योग्य अशा प्रकारचे मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील उपस्थित एक्सेंट्रिक क्लासेसचे संचालक आणि माझे मित्र अविनाश भोसले सर, आम्ही दयानंद विज्ञान महाविद्यालयात दोघं पण जवळपास 35 वर्ष भोसले सरांनी झुलॉजी शिकवलेलं आहे आणि मी केमिस्ट्री पर्टिक्युलरली पेपर फर्स्ट शिकवलेला आहे. असे असलेले माझे मित्र आणि हा सुरू केलेला आम्ही नवीन एक्सेंट्रिक लातूर पॅटर्न याचं बद्दल मार्गदर्शन तुम्हाला करावं. आमचा पॅटर्न काय आहे, आम्ही नेमकं काय करतो किंवा काय करत होतो याची तुम्हाला माहिती व्हावी म्हणून हा आज आपण मेळावा केला किंवा एकत्र जमलेलो आहोत. आत्ताच 10वीची परीक्षा संपली, सगळे खुश केलेले आहेत. संपलं बाबा, एकदा 10वीतून बाहेर पडलो, आता 4-8 दिवस जरा आराम करू, इकडं तिकडं फिरायला जाऊ. अवश्य जायला पाहिजे. थोडंसं फिरून आल्यानंतर मग साहजिकच पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात एक तयार होतं की आता पुढे काय. साधारणतः पेपर झाले म्हणजे आपल्याला आयडिया आहे किती मार्क पडू शकतात. कोणाला 90 पडतील, कोणाला 95 पडतील, 80 पडतील, 70 पडतील. म्हणजे आपण आत्ता ह्या पिरियडमध्ये पहिल्यांदा मला काय करायचं आहे हे ठरवलं पाहिजे. ठीक आहे, एकदा आपलं काय करायचं हे ठरलं की बरंच पुढे काहीतरी त्याची सुरुवात होते. आणि बघ आपण असं रोज वेगवेगळ्या जाहिराती बघतो, कुठले तरी सेमिनार बघतो. आज ह्या क्लासची जाहिरात, उद्या याची जाहिरात आहे, त्याचं हे प्रलोभन आहे, फीसमध्ये 10,000 सूट, फीसमध्ये 2,000 सूट, 8 दिवस बघून जा. हे सगळे क्लासेस जे असतात फक्त भुलवण्यासाठी आहेत. खरं शिकवायचं नाही किंवा खरं काय ते कळू द्यायचं नाही. आम्ही लातूर पॅटर्न म्हणजे काय, वेगळं काही नाही, प्रचंड मेहनत करून घेतो, स्वतः त्याच्याबरोबर राहतो. लातूर पॅटर्न काय फक्त विद्यार्थी आणि शिक्षक पुरता मर्यादित नाही, त्यात पालकालासुद्धा घेतलेलं आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांचा योग्य असा जर सहभाग राहिला तर त्याचा उपयोग विद्यार्थी घडण्यास निश्चितच होतो किंवा झालेला आहे. असंख्य विद्यार्थी आमचे आज डॉक्टर आणि इंजिनियर झालेले आहेत, IAS झालेले आहेत, वेगवेगळ्या IFOमध्ये झाले आहेत. आमच्याच एका मित्राची मुलगी परवा IFO इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये भारतातून फक्त 150 दरवर्षी जागा भरल्या जातात. त्या 150मध्ये तिनं आहे. ठीक आहे, लोहिया, अनुष्का लोहिया म्हणून तिचं नाव आहे. आमच्या सहकार्याचीच मुलगी आहे आणि आमची विद्यार्थिनीच आहे. म्हणजे एकदा आपलं ठरलं पाहिजे की मला पुढे काय करायचं आहे. आणि आता आपलं फिक्स झालं की बाबा मला सायन्स करायचं आहे. मग सायन्स करायचं म्हणजे काय करायचं. पालक काय करतो, 10 ठिकाणी फिरणार, कुठंतरी एका ठिकाणी ॲडमिशन घेणार, पैसे त्यानं एकदा गुंतवले की पालक म्हणतो की माझी जबाबदारी संपली. विद्यार्थ्याला एखादी गाडी घेऊन दिली नसली तर, तशी तर 10वीपासूनच प्रत्येकाला गाड्यात आता, गाडी घेऊन दिली. मग आईचं काम काय, रोज उठलं की सकाळी त्याला डबा तयार करून देणे, लवकर उठलाय का बघणे, डबा तयार करणे आणि त्याला त्या क्लासेसला पाठवणे. कॉलेजला जायचं जवळपास बंद आहे आता, सगळे क्लासेसकडे. क्लासेसला आला असं बरगतचं भरलेलं असतं, कुठं 500 आहेत, कुठं 700 आहेत, कुठं 2,000 पोरं आहेत. आपला पोरगा कुठंतरी कोपऱ्याला बसलेला असते आणि ते कुठले तरी सर
तमिळनाडूतले, कुणी केरळातले, कुणी आंध्रातले, ज्याचा की आपल्याला एक अक्षरही कळत नाही असे सर समोर उभा केले जातात. ते काहीतरी शिकवणार, काहीतरी लिहिणार. ते टॉपिक शिकवताना, कुठला लेसन शिकवताना सुरुवातीपासून सुद्धा शिकवत नाहीत, मधूनच कुठून तरी सुरू करणार. विद्यार्थ्याला तर काही माहितीच नसते कुठला टॉपिक सुरू होईल, काय चालू आहे. आणि ते ऐकणार विद्यार्थी घरी येणार. 8 दिवसाला 15 दिवसाला ते परीक्षा घेतात. असे एकमेकाला खेटून जसे सभागृहात लग्नाला बसलेत अशा पद्धतीनं विद्यार्थी वर्गात बसवायचे आणि त्यांची परीक्षा घ्यायची. म्हणजे यानं ए केल्याला शेवटपर्यंत येच करतं पोरगं गोल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर ये, यानं केलं की लास्टपर्यंत तेच. दुसऱ्या प्रश्नाचं सी तर कडापर्यंत तेच. आणि लगेच मार्क मेमो येतो तुम्हाला की तुमच्या विद्यार्थ्याला 200पैकी 180 मार्क पडायलेत. पालक खुश. हे सगळा भ्रमनिरास असते. आणि हा भ्रमनिरास टाळावा, विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन व्हावं आणि खरंच त्याच्या असलेले सुप्त गुणाचा विकास होऊन योग्य तो त्याच्यामध्ये घडावा, योग्य नागरिक, चांगला नागरिक घडावा, त्याच्यामध्ये देशसेवा तयार व्हावी आणि आपलं सगळं घर पुढे नेण्याची जिद्द तयार व्हावी. ह्या हेतूनं आम्ही 35 वर्ष दयानंद विज्ञान महाविद्यालयात काम केलं. विद्यार्थ्याकडे जातीनं स्वतःहून लक्ष देतो की एक विद्यार्थी आहे त्याच्या ह्या विषयात कच्चा आहे तर त्याच्याजवळ 2-2 तास बसून आम्ही त्याची तयारी करून घेतलेले लोक आहेत. आणि ह्या संकल्पनेतून आम्हाला असं वाटलं की एक्सेंट्रिक क्लासेस असे सुरू करून आपल्या ज्ञानाचा उपयोग आता अजून काही नवीन या भागातल्या मुलांना करावा, ह्या उद्देशानं आम्ही तुमच्यापुढे आलेलो आहे. आमचा अगदी प्रामाणिक हेतू आहे की तुमचा विद्यार्थी आमच्याजवळ आल्यानंतर तो तुमचा नाही राहिला, तो आमचा झाला आहे. आता तुम्ही फक्त आम्हाला वेळोवेळी विचारलं पाहिजे की माझ्या विद्यार्थ्याची प्रगती कुठं आहे, हा घरी काय करतो आहे, घरी अभ्यास दिलेला कंप्लीट झाला आहे का त्याचा, याची चौकशी केली पाहिजे. वारंवार आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडं. बाकी तयारी करून घ्यायचं काम आमचं आहे. तुम्ही फक्त त्याला आमच्या ताब्यात दिला पाहिजे. आणि त्यानं वेळेवर येतो आहे का, सांगितलेलं काम करतो आहे का, एवढं चेक करणं काम पालकाचं आहे. पर्टिक्युलरली आईचं जास्त आहे मला असं वाटतं आहे. कारण जनरली सगळीकडले पॅरेंट म्हणजे वडील काहीतरी कामानिमित्त बाहेर असतात आणि सगळी जबाबदारी आईवर असते. मला वाटतं क्लास कुठेही करू द्या, रोज आल्यानंतर त्यांना सगळ्या आईनं किंवा वडिलांनी पालकांनी विद्यार्थ्याची प्रत्येक वही तपासावी. त्यांना आज केमिस्ट्रीचं काय सोडवलं होतं, फिजिक्सचं काय सोडवलं होतं, बायोलॉजीचे प्रश्न सोडवलेत का, हे बघायला पाहिजे. म्हणजे हळूहळू पालकही त्यात इन्व्हॉल्व झाला तर शिक्षण हे चांगलं होतं आहे. आता हे आम्ही क्लास सुरू करायचा इथं उद्देश काय आहे, आम्हाला असे विद्यार्थी घडवायचे आहेत की आम्ही आमच्या स्वप्नातले विद्यार्थी वेगळे आहेत की एक 90% पोरगा किंवा 80% पोरगा आमच्याकडे आला आहे, 70-80चा आम्ही जास्तीत कपॅसिटी 70ची ठेवणार आहेत. म्हणजे वैयक्तिक लक्ष जास्त देणार आहेत. त्या कुठल्या सध्याचं कसं आहे, क्लासमध्ये येऊन बसला किंवा वर्गात गेला, शेजारचा मुलगा अभ्यास करणारा असला तर आपला मुलगा अभ्यास करतो, शेजारचा क्लास सुटला की कुठेतरी बाहेर हिंडणारा असला की आपलाही निश्चितच तेच करतो. आज नाही 2 दिवसांनी करेल. मग पहिल्या परीक्षेत मार्क कमी पडले की हळूहळू विद्यार्थी घरी खोटं बोलायला लागतात, खरं सांगत नाहीत. आणि मग पुढे काय होतं की पालक आहे त्याच्यापासून दुर्लक्ष होतं आहे आणि मेन शिक्षणाचा उद्देश बाजूलाच राहते आणि विद्यार्थी हळूहळू भरकटते. असं होऊ नये. एकदा तो आमच्याजवळ आला की आम्ही त्याला सगळ्या विषयाचं, तो जो ग्रुप करणार आहे PCM ग्रुप करेल किंवा PCB ग्रुप करेल, आमच्या पॅटर्नमध्ये, लातूर पॅटर्नमध्ये असं आहे, एक लेसन शिकवलं आम्ही की त्याचा थेअरी त्याचा आधी परफेक्ट करून घेणार आम्ही. त्या टॉपिकचं थेअरी परफेक्ट केल्याचा परिणाम पुन्हा तुम्हाला शेवटी लक्षात येईल. प्रत्येक टॉपिकचा आम्ही थेअरी तयार करून घेणार. आता ह्याचं व्यवस्थित थेअरी झाला, त्याला थेअरीचे प्रश्न लिहिता आले की मग आम्ही त्याला MCQचे प्रश्न सोडवायला सुरुवात करायला लावणार. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ABCD पर्याय असतात. आपल्याला 7वीला स्कॉलरशिप होती, 4थीला होती, भरपूर ठिकाणी स्कॉलरशिपच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्या आणि ह्या परीक्षेत फरक काय आहे, तर त्या परीक्षेमध्ये एकच पर्याय बरोबर असतो आणि बाकीचे 3 खूप वेगळे पर्याय असतात. ठीक आहे. पण इथं तसं नाही आहे. इथं विद्यार्थी सज्ञान झालेला आहे, जरा जास्त शिकलेला आहे आणि त्याच्यामुळे 4ही पर्याय जवळपास सारखे असतात. म्हणजे 90% सगळेच पर्याय बरोबर असतात
आणि त्यातला 99% बरोबर कोणता आहे तो शोधायचा तुम्हाला. आणि ते सोडवणे किंवा ते शिकवणे हे स्किल आहे. नुसतं थेअरी तयार करून घेतलं तर होत नाही. विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देऊन ते प्रश्न त्याच्याकडून कमी वेळात कसे सोडवायचे हे टॅक्ट शिकवायचे आम्हाला त्यात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की इंजिनिअरिंगची एक्झाम आहे, CET एक्झाम म्हणतात त्याला. 200 मार्काची एक्झाम असते, 200 प्रश्न असतात, वेळ असतं 180 मिनटं म्हणजे 3 तास. 3 तास म्हणजे 180 प्रश्न सोडवायचे 200 म्हणजे एका प्रश्नाला 55 सेकंद वेळ मिळतो जास्तीत जास्त. 55 सेकंदात पोराला प्रश्न वाचायचा आहे, त्याचे 4 पर्याय पाहायचे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. हे कुणाला शक्य आहे? उदाहरणार्थ बघा, आपण गाईचं कधी चित्र पाहिलं नाही, गाय पाहिली नाही, गाय कसली आहे माहीत नाही मला, आणि विचारलं की गाईला पाय किती असतात, तर मी 2 आहेत का, 1 आहे का, 3 आहे का, 4 आहेत, हे 3 पर्याय ठेवलेले आहेत, तर कुठल्या तरी एकाला करेल, कारण मी पाहिलेलीच नाही गाय. आणि जर मी वर्षभर गाय पाहिलेली असली, उदाहरण एक आपण सापासून सांगतोय, तर आपल्याला ॲटोमॅटिक आठवते गाय म्हणलं की 4 पाय. तसं त्याची जर थेअरी परफेक्ट असली आणि तो जर प्रश्न त्याच्या पुढे ठेवला तर 55 सेकंद नाही 30 सेकंदात तो प्रश्न सोडवू शकतो. आणि हे 30 सेकंदात सोडवण्यासाठी, 40 सेकंदात सोडवण्यासाठी त्याला प्रचंड असा सराव करावा लागते. आणि हे सराव काय नुसतं बोलल्यानं होत नाही. विद्यार्थ्यानं वेळ दिला पाहिजे, शिक्षकांनी त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे, आणि हे सगळं बरोबर चाललं आहे का नाही बघण्यासाठी पालकांनी वेळ दिला पाहिजे, तर ते योग्य होतं आहे. अशी स्टेज येते किंवा असे विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत की 180 प्रश्न आहेत, 3 तासाचा वेळ, 200 प्रश्न आहेत, 180 मिनटं वेळ आहेत, पण 150 मिनटात पोरांचे 200 प्रश्न सोडवून झाले. हे कधी शक्य आहे? प्रचंड मेहनत करावं लागते त्याला. आणि जे ध्येयानं प्रेरित असतात ते असे कार्य करू शकतात, आणि ते करण्यासाठी आमचं असं आम्ही त्यात तयार आहेत. लातूर पॅटर्न म्हणजे हा आहे, विद्यार्थ्याकडून व्यवस्थित अभ्यास करून घेणे, त्याला पाहिजे तसं ज्ञान देणे, त्याच्याकडे त्याला कुठल्या वाईट सवयी लागू नयेत. इवन आम्ही असं पॅटर्न राबवलेलं आहे मागे की 2 विद्यार्थी आहेत, वर्गात शेजारी बसतात, बाहेर गेले की 2 दुसरीकडे फिरतात, 2 वेगवेगळ्या रूममध्ये राहतात. आणि एकाचे पॅटर्नर कॉमर्सचे, दुसरे आहेत आर्ट्सचे, काही जण पार्टनर, ती पोरं गोंधळ करत बसतात, ह्याचा अभ्यास होत नाही. मग आम्ही भेटीला गेले की सर हे माझा अभ्यास होऊ देत नाहीत. त्याला आमच्या शेजारी रूम करून घेऊन ठेवून त्याला मदत केलेली आणि त्याच्याकडून अभ्यास करून घेतलेला आहे. म्हणजे इतकं वैयक्तिक लक्ष द्यावं लागतं पालकांनी, विद्यार्थ्यांनी, तर विद्यार्थी घडत असतो आणि चांगलं ती ध्येय मिळवत असते. आमचं असं एक कॉलेज आहे की एकेकाळी आम्ही वर्गाचे COP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तुम्ही ऐकून असाल, त्याच्यामध्ये 60% यादी फक्त दयानंद कॉलेजची असायची ॲडमिशनला. 60% म्हणजे राहिलेला महाराष्ट्र सगळं 40% द्यायचा, आणि 60% आमचे जात होते मुलं. मेरिट लिस्ट होती पहिली, 52 विद्यार्थी मेरिटमध्ये यायचे, मेरिट लिस्ट काढायची 52 विद्यार्थीची महाराष्ट्रात, त्यातले 40 विद्यार्थी दयानंदचे राहायचे. आम्ही असे आयुष्य घालवलेलं आहे की आम्ही स्वतःसाठी जगलेलोच नाहीत, फक्त विद्यार्थ्यासाठी जगलेलो आहेत. आणि तसे पॅटर्नमध्ये तयार झालेले विद्यार्थी ऑटोमॅटिक चांगलेच होतात, आणि चांगले विद्यार्थी घडावे म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. ठीक आहे, आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्याला व्यवस्थित व्हावा, त्यानं भावी जीवनात व्यवस्थित कुठला तरी कोर्स करावा. आता उदाहरणार्थ बघा, इंजिनिअरिंगला ॲडमिशन कुठंही मिळतं आहे. इतके इंजिनिअरिंग कॉलेज, इतके अर्ध्या कॉलेजची तर स्ट्रेंथ भरली जात नाही, रिकामे ॲडमिशन राहतात. मग काय विद्यार्थ्यांना आज तुम्हाला सांगतो, नुसतं 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घ्या, CETची परीक्षा द्या, तुमचा मुलगा इंजिनिअरिंगला लागतो आहे. पण पुढचा प्रश्न कुठे लागला? चांगल्या ठिकाणी लागला, पुढे बाहेर पडताना त्याचं भवितव्य चांगलं. कुठल्या तरी फुडतूस कॉलेजला लागला, फीस तर तुमची जाणारच आहे, फीस तुम्हाला चुकत नाही कुठेही, पण त्याला मिळणारं यश चांगलं मिळत नाही, चांगल्या सवयी लागत नाहीत, चांगला नागरिक घडेल याची गॅरंटी नाही, वेळेत होईल याची गॅरंटी नाही. आणि आपल्याला फक्त विद्यार्थ्याला शिकवायचं नाही, सुजाण नागरिकसुद्धा बनवायचं आहे. त्याला आपल्या सगळ्या घराची जबाबदारी त्याच्यावर द्यायची असते. आणि हे घडवण्यासाठी जर चांगले टीचर असले, चांगला पॅटर्न असलेला किंवा चांगला कोचिंग क्लास असेल तरच हे शक्य होतं आहे. आणि ते व्हावं त्यासाठी तुम्हाला आम्ही हे एक्सेंट्रिक क्लासेसच्या माध्यमातून मदत करणार आहेत. आमचा पॅटर्न सगळ्या सरांनी सांगितलेलाच आहे. त्यात अजून मायक्रो नियोजन असतं आमचं मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट. म्हणजे एखादं टॉपिक आहे,
खूप मोठा आहे. त्याचे छोटे छोटे पार्ट करून विद्यार्थ्याकडून सॉल्व करून घेऊन बोर्ड परीक्षेकडे लक्ष देऊन आणि नंतर CET किंवा नीट परीक्षेची योग्य अशी तयारी करून घेणं, यासाठी आम्ही फेमस आहेत. ठीक आहे. आणि हे व्हावं यासाठी तुम्ही जितकी साथ चांगले देताल तेवढा आमचा प्रतिसाद तेवढाच राहील. आमचे सगळे लोक अतिशय मेहनती आहेत. तुम्ही त्यांचे जर डेमो लेक्चर पाहिलं तरी लक्षात येईल की आपल्याला हे सर आपले वाटायला पाहिजे. उदाहरणं एखाद्या शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं तयार व्हायला पाहिजे. टीचिंग इज अ आर्ट. नुसतं काय तुम्ही येऊन बसलात आणि पुढे एखादा केरळातला आला आणि तुम्हाला फाड इंग्लिशमध्ये बोलून गेला, ते टीचिंग म्हणत नाहीत, त्याला व्याख्यान म्हणायचं सिनियर कॉलेजच्या भाषेत. त्याच्यातलं आपल्याला 10% कळत नसतं आहे, पण दिसायला सर हायफाय, सुटाबुटात, व्यवस्थित, अप टू डेट इंग्लिश सगळं बोलणारा. आपल्या पोराला इंग्लिश शब्द एक मराठीतला बोलता येत नाही, इंग्लिश बोलता येत नाही. 50% लोकांना मराठी छान बोलता येत नाही, चुकीचे बोलतात मराठी. त्याने इंग्लिश पॅटर्नमध्ये शिकवणारा सर काय करणार आहे? म्हणजे फक्त शो मॅच होत आहे. आणि पालक 2 वर्षात 2-3 लाखाला खिसा खाली करतो आणि शेवटी पोराचं काही होत नाही म्हणून आपल्या कुठल्या तरी जवळच्या कॉलेजला घेऊन मोकळा होतो. म्हणजे त्याचं ध्येय हे सगळं बाजूला राहतं आहे आणि ते कुठल्याकडे भरकटला जातो. तसा भरकटवू नये, त्याला योग्य ज्ञान मिळावं, युनिट वाईज त्याला मार्गदर्शन केलं जाईल आणि कसा तुमचा विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ह्याला लातूर पॅटर्न म्हणतात. लातूर पॅटर्न म्हणजे अतिशय कष्टातून उभा केलेला आहे आणि कष्टात तयार झालेले आम्ही लोक आहेत आणि त्याच्यामुळं तुमच्यासाठी तेच करायचा प्रयत्न करणार आम्ही. फक्त तुमची त्या विद्यार्थ्याची आणि पालकाची व्यवस्थित साथ राहिली पाहिजे असं मला वाटतं आहे. मग कुठलाही तुम्ही कोर्स करा, PCM करा, PCB करा, त्यात फरक पडणार नाही. JEE हे सगळ्या कोर्स, कुठल्याही कोर्सला प्रचंड आधी तुम्हाला मेहनत करावं लागेल तर रिझल्ट दिसेल. चांगल्या कॉलेजला लागला चांगला पॅटर्न आहे, चांगले पॅकेज आहेत, पुढे चांगल्या संधी आहेत. उदाहरणार्थ बघा, इंजिनिअरिंग तुम्ही सोलापूरमध्ये करा आणि इंजिनिअरिंग तुम्ही पुण्यामध्ये करा. तुमचा विद्यार्थी पुण्यात शिकलेला चहूबाजूने डेव्हलप झालेला असते. शिक्षणात तर होईलच, व्यवहारी ज्ञान येईल त्याला, लोकांशी कसं वागावं कळेल, सगळे संस्कार शिकतील. हा काय तर हा फरक म्हणजे त्या वातावरणाचा असतं आहे. एक्सेंट्रिक क्लासेसमध्ये वातावरणच असं तयार होणार आहे की जिथं विद्यार्थ्याला आपोआपच वाटेल की मला काहीतरी करायचं आहे आणि मला माझ्या ध्येयापर्यंत जायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे किंवा अजून JEE देऊन NITत जायचं आहे. आणि हे व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे. आणि आपण आज जरी जेवढे उपस्थित आहेत यांनी आपण आपल्या मित्रांना किंवा आपल्या सहकारी बांधवाला जरी सांगितलात तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेतला तर तुमचं भवितव्य घडण्यात आमचा थोडा सहभाग राहील असं मला वाटतं. मला वाटतं हे सगळं आपल्यासाठी खूप पूरक राहील. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय व्यवस्थितपणे सांगितले. पालक, शिक्षक, विद्यार्थी हा त्रिवेणी संगम आहे आणि याच्याशिवाय आपला पाल्य हा पुढे जाऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही. सरांनी अतिशय सुंदररित्या म्हणजे सुरुवातीला सरांनी जे सांगितलं तर ते पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे, विद्यार्थ्याचा अभ्यास कशा प्रकारे करून घेणार आहोत आणि मायक्रो नियोजन हा सर्वात शेवटचा भाग आहे. आणि या मायक्रो नियोजनामुळे विद्यार्थ्याच्या मनातले जे काही शंका, इतर शंका, कुशंका आहेत त्या निघून जातील आणि जे काय आहे ते विद्यार्थी अतिशय व्यवस्थितरित्या तयार होईल. यानंतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय शंका विचारायच्या असतील, काय मनामध्ये शंका असतील, याच्या व्यतिरिक्त आता सरांनी तर सांगितले सर्व झालेलं आहे. आणखीन काय विचारायचं असेल तर विचारू शकता, इथे येऊन बोलू शकता. आहे आपल्यापैकी? सर या. हां नेमकं मुलामध्ये इंटरेस्ट कशाचा आहे, आयदर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. आता ठरवायचं कसं? मग त्याला मॅथमॅटिक्स सोपं जातं का बायोलॉजी सोपं जातं? त्याचा इंटरेस्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे.
काही काय होतं की पालक शिकत असताना तर सुद्धा काही कारणावर त्याला इंजिनियर होता आलं नसेल, मग ते आपल्या मुलाला त्यात इंजिनियर पाहतात. की समजा एखादे डॉक्टर असतील, त्याचं हॉस्पिटल असेल, तर 100% ते आपल्या मुलाला डॉक्टरच बनवतात. कारण हॉस्पिटल सुसज्ज असतं, सगळं सेटअप आहे, फक्त पुढे त्याला चालवायचं. तर इथं मला पालकांना एकच म्हणायचं आहे किंवा विद्यार्थी सोडून द्या. समजा तो म्हणतो पप्पा तुम्हीच सांगा, तर मग तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. म्हणजे कुठल्याही त्यावरती बर्डन नाही येता तो तयार झाला पाहिजे असे विषय निवडायचे आपण. आता काय होतं, पालकी म्हणतात आपण असं करूया, PCMB ठेवूया. आता PC तर कॉमनच आहे, M आणि P विनाकारण मुलावरती काय होतं, एका विषयाचा भार वाढतो आणि त्यामुळे मुलं काय होतात की डिप्रेशनमध्ये येतात. मग मी मॅथमॅटिक्सचं करू का मेडिकलचं करू. त्यामुळं शेवटचा निर्णय जो असेल तो पालकाने घ्यायचा आहे की तुला हे छान जमतं, तू हे बघ, तू हे कर. PCMB शक्यतो ठेवू नये, माझं वैयक्तिक मत. कारण मुलाचं नुकसान फार होतं. मुलगा तुमचा समजा जर तुम्ही PCM जरी घेतलात तर तो 100% इंजिनियर आजच झाला डिक्लेअर करतो तुम्हाला. पण मेडिकल तसं नाही आहे, त्याला मार्क्सच घेतले पाहिजेत. पण एक आहे, जर तो MBBS नाही झाला, BDS बनेल, BDS नाही झाला, BMSला जाईल. आणि तुम्हाला मी सांगतो की BMSची प्रॅक्टिस करणारे भारतामधले बरेचसे डॉक्टर असे आहेत की त्यांची प्रॅक्टिस ही विदेशात देखील चालते. तुम्हाला एक उदाहरण देतो, माधवबाग सरांना नाव ऐकले. रोहित साने जे आहेत ते MBBS MD आहेत, MBBS MD. त्यांनी MBBS आमच्या लातूरच्या MIT कॉलेजमधून केलेलं आहे. MD त्यांनी मुंबईला केलं. त्यांचे वडील वैद्य होते, BMS होते. मग ही व्यक्ती MD करून देखील त्यांनी परत काय केलं की या आयुर्वेदामध्ये जे काही वनस्पती आहेत तर त्यांनी अभ्यास सुरू केला. आणि आज माधवबागच्या फ्रँचायझीज भारतातच नव्हे तर जगात आहेत. असा MD MSच्या फ्रँचायझी पसरलेले आहेत का? नाहीत. म्हणजे BMSला देखील तेवढंच महत्त्व आहे. त्यानंतर सध्या फिजिओथेरपी, जर मान दुखायला आली, डॉक्टर फक्त पेन किलर देतात. तुम्ही जर फिजिओथेरपिस्टकडे गेलात, तुम्हाला ते व्यायाम शिकवतात. त्यातून तुमची मानदुखी जी कायमची बरी होते. किंवा हात मोडला तर तो कायमचा दुखण्यातून बरा येतो या फिजिओथेरपिस्टमुळे. सध्या याला डिमांड वाढत चाललेले आहेत. म्हणजे आपल्याकडे MBBS पहिली ब्रँच, BDS दुसरी, BMS तिसरी, BHMS चौथी, अशा करत ब्रँचेस मेडिसिनमध्ये भरपूर आहेत. आणि यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये प्रॅक्टिस चालू करू शकता. याला एक स्टेथोस्कोप लागतो, एक स्फिग्मोमॅनोमीटर घेतलं, BP चेक करायचं की प्रॅक्टिस स्टार्ट. म्हणजे इतकं सोपं आहे. फक्त मुलाची त्यात आवड निर्माण झाली पाहिजे, त्याला ते आवडलं पाहिजे आणि योग्य वाटलं पाहिजे. निर्णय 10वी मध्ये असतानाच घ्यायला पाहिजे, माझं वैयक्तिक मत असं आहे. नाही, मुलांना काही समजत नाही असं तुम्ही भ्रमात राहूच नका. आज जन्मलेलं 6 महिन्याचं मूल जर असेल, रडत असेल, तुम्ही TV ऑन करा, शांत बसतं. मोबाईल लावा, शांत बसतं. अहो ग्रास्पिंग फार वाढली मुलांची आता. आपण काहीच नाही त्या तुलनेमध्ये. मुलाला समजतं, फक्त तुम्ही मुलाला आपला मित्र बनवा आणि संगमताने ठरवा, हे अतिशय चांगलं असेल. दोघांनी मिळून ठरवा. अतिशय सुंदर प्रश्न की 12वी नंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या 2च ब्रँचेस आहेत का? याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही फक्त BSc जरी घेतलं ॲडमिशन, बेसिक BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी,
तरी BScला देखील प्रचंड डिमांड आहे. आणि जे विद्यार्थी 12वीमध्ये 90% मार्क घेऊन BSc जातात त्यांना 70 ते 80 हजार रुपयाची स्कॉलरशिप आहे. हे फार कमी पालकांना माहिती आहे, मुद्दाम सांगतो आवर्जून मी. आणि त्या स्कॉलरशिपमधून विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. एवढंच नाही तर आता पुढील अभ्यासक्रमामध्ये BSc विथ MSc, MSc विथ रिसर्च, म्हणजे इतक्या स्ट्रीम्स डेव्हलप झालेल्या आहेत, तुम्ही तेही करू शकता. भरपूर कोर्सेस आहेत. तुमचा नंबर मला द्या, तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो की 10वी नंतर काय आहे आणि 12वी नंतर काय काय आहे. एवढ्या स्ट्रीम आहेत, आपण ते कधी नावं देखील ऐकलेले नाहीत. आपण फक्त इंजिनियर म्हणतो. आपल्याला किती ब्रँचेस माहिती आहेत? सिव्हिल एक माहिती आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ENTC, कॉम्प्युटर. याच्यापुढे आपण जात नाही. मरीन इंजिनिअरिंग आहे, जेनेटिकल इंजिनिअरिंग आहे. त्याला नंबर लावण्यासाठी तुम्हाला टॉप स्कोर घ्यावा लागतो. ते जागाच फक्त 50 असतात. आणि तिथे जाणारा विद्यार्थी हा सायंटिस्टच. म्हणजे आपल्याला संधी भरपूर आहे, फक्त मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की ते आपल्याला सहज आणि सुलभ मिळू शकतं. म्हणजे असे प्रयत्न करता येतात आपल्याला. पंधरा एप्रिलला सुरू होतील. इथं वरच आपल्याकडं रूम क्लासेस आहेत याच्या मजल्यावर. हो हो. हा स्पॉट का निवडला याचं एक सांगतो उद्दिष्ट मी. हा पूर्ण कॅम्पस जो आहे तो CCTV अंतर्गत आहे, वरचा पण खालचा पण. इथले मालक स्वतः इथं वरतीच राहतात. आणि वरच्या बाजूला जवळपास 10 खोल्या आहेत जे आम्ही मुलींसाठी खास राखी ठेवलेले आहेत. ज्या मुली परगावच्या आहेत तर बाहेर हॉस्टेल जाण्यापेक्षा ते इथं राहू शकतील. क्लासेस इथंच आहेत. इथं खाली मंगल कार्यक्रम जरी चालू असला वर आवाज बिलकुल येत नाही. आम्ही ज्या दिवशी हा हॉल बुक केला त्या दिवशी इथं लग्न कार्य चालू होतं. आम्ही वरती हॉलमध्ये गेलो, आवाज ऐकला, बिलकुलही डिस्टर्ब होत नाही. आणि कॅम्पस मोठा आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, सेफ्टी आहे, 24 तास पाणी आहे, म्हणजे प्रॉब्लेम कुठलाच नाही. हां, मी प्रॉपर सोलापूर जिल्ह्यामधलाच आहे. आम्ही असणार आहोत. कारण माझं मूळ गाव जर पाहिलं तर अक्कलकोट तालुका पानमंगरूळ, म्हणजे मी याच जिल्ह्यातला आहे. माझं बरंचसं बालपण इथंच गेलेलं आहे. नाही, आम्ही लातूरला गेले ना, वीकली आमचे 2-3 पिरियड आम्ही लेक्चर ॲडजस्ट केलेले असतात. म्हणजे समजा आता आपले 6 दिवस आहेत, त्यातले 2 दिवस यांचे, 2 दिवस यांचे, 2 दिवस यांचे, म्हणजे लोकल स्टाफ प्लस लातूर स्टाफ हा कोलॅबोरेशनमध्ये आहे. आणखीन काय कोणाला विचारायचं? ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मनामध्ये अशी शंका निर्माण होते की इथं नेहमी मंगल कार्यालय आहे, अनेक कार्यक्रम होतात आणि त्याचा त्रास मुलांना होतो. अजिबात कसलाच आवाज अजिबात वरती येत नाही, कसलाही डिस्टर्बन्स विद्यार्थ्यांना होत नाही. हिंदू संस्कृतीप्रमाणे कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रम संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करायची असते. कृतज्ञता म्हणजे तो कार्यक्रम संपला आणि त्या कार्यक्रमाचा आभार मानायचे असते. बोलणार आहेत का सर आपण? हां, या वेलकम. एक सुप्रसिद्ध डॉक्टर आले, डॉक्टर प्रकाश घटोळे, त्याचा एक सत्कार करू. या ठिकाणी सुप्रसिद्ध डॉक्टर, आपल्या सोलापुरातील नामांकित डॉक्टर साहेब आदरणीय डॉक्टर प्रकाश घटोळे साहेब आले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. इसेंट्रिकच्या वतीने एक बुके देऊन आपण स्वागत करूयात. त्यासोबतच आदरणीय अशोक करपे साहेब, ठाण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक, शैक्षणिक महर्षिक, ज्यांची दोन्ही कन्या आज अधिकारी पदावर आहे, एक डॉक्टर आहे अधिकारी, ते आले खास. आपण इसेंट्रिक लातूर पॅटर्नच्या वतीने त्याचा सत्कार आपण करूयात.
टाळ्या जोरदार देऊया जरा. सर पालकांना विनंती आहे की आपल्या सोलापूरमध्ये इसेंट्रिक लातूर पॅटर्न आलेली आहे. आपण आता बघतो की बाहेर लाखोंची फीज आहे, पण आपल्या गरीब मुलांना कळावं. ही सगळी लोक पेन्शनर आहेत, त्यामुळे त्यांचं टेन्शन नाही, त्यांना कुठलाही हाव या कमाईमधनं नाही आहे. आपल्या काळात मिळालं नाही. लातूर पॅटर्नची संकल्पना आदरणीय भोसले सरांनी त्यावेळेला सुरू केली, अविनाश भोसले सर. मागच्या वर्षापासून त्यांचा आणि आमचा परिचय झाला ड्रीम फाउंडेशन. आम्ही अजून मोठा कार्यक्रम घेऊ. ही सुरुवात आहे. अजून एप्रिलमध्ये आपला कार्यक्रम होईल, मेमध्ये आपला कार्यक्रम होईल. यावर्षी CET पण पुढं गेलेली आहे. त्यामुळं फास्ट ट्रॅक बॅचला पण काही कोण पालक असतील तर याही उपक्रमाला आपण नक्कीच सहभागी व्हा. मी विनंती की सरांना आभार व्यक्त करावा. धन्यवाद सर. यापुढे या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी माननीय बांजे सर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी यांना विनंती करतो. इसेंट्रिक लातूर पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने 10वीनंतर पुढे काय याबाबत मार्गदर्शन मेळावा आयोजन केलेलं होतं. आणि या मेळाव्यासाठी आदरणीय डॉक्टर अविनाश भोसले सर हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेत. अविनाश भोसले सरांचं एकच असं मत आहे की त्यांचं बॉर्न सोलापूर डिस्ट्रिक्ट आहे आणि त्यांचं काम कर्मभूमी हे लातूर आहे. लातूर पॅटर्न त्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि लातूर एवढं मोठं झालं आहे की सर्व सोलापूरचे लोक तिकडे जातात. मग त्यांनी असा विचार केला की सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सोलापूरमध्येच आपण सोयी करून द्यायचा आहे. यासाठी त्यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवला, जेणेकरून पालकांचा आर्थिक फायदा होणार आहे. जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, जे काही इथं तिथलं डोक्याला ताप जे असणार आहे, रूम शोधणे, परत ते तिथनं क्लासेसला जाणे, हे सर्व म्हणजे पालकांचा मदतच होईल. त्यासाठी यांनी एक नवीन प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू केला. त्यासाठी मी त्यांना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ते आपले विचार मांडलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जोशी सर हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली आणि आपल्या क्लासबद्दल माहिती त्यांनी सांगितलेत. आणि शेवटी सर्व जे पालक आहेत त्यांनी जे शंका विचारलेत त्यांच्या शंकेचं निरसन केलं. आणि निरसन करताना मी पाहत होतो की आपले भोसले सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं निरसन केलेलंच आहे. की या ठिकाणी पालकांनी विचारले की इंजिनिअर 12वीनंतर पुढे काय, त्यांनी काय असं म्हणलेलं नाहीत फक्त आमच्याकडं डॉक्टर आणि इंजिनियर, भरपूर कोर्सेस आहेत, कुठलेही कोर्सेस तुम्ही जाऊ शकता, पण ते स्किलवरती अवलंबून. आपण जर आपल्याकडे जर स्किल असेल तर आपण भारतामध्ये कुठेही काम करू शकतो, हवेत असो, पाण्यात असो किंवा जमिनीवर असो. या तिन्ही ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करू शकतो, असं त्यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांचे आभार. या ठिकाणी डॉक्टर गेवारे सर उपस्थित आहेत, आमचे मित्र बतकुणकी सर उपस्थित आहेत, सर्व पालक उपस्थित आहे, डॉक्टर कोबरा सर आहेत, आमचे चंदनशिव साहेब आहेत. या सर्वांचं आणि उपस्थित पालकांचं सर्वांचा आभार मानतो. आणि हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही सुद्धा, या उपलब्ध मंगल कार्यालयाचे मालक यांचेसुद्धा आभार मानून आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.